चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये नदीत बुडून 6 जणांचा मृत्यू झाला आहे। राजुरातून वाहणाऱ्या वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर विहाडजवळ वैनगंगा नदीत बुडून 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून वाहणाऱ्या वर्धा नदीवर महाशिवरात्रीच्या निमित्तानं 3 युवक दुपारच्या सुमारास आंघोळीला गेले होते। दरम्यान आंघोळ करत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेही एका मागोमाग एक नदीत बुडून वाहून गेले। तुषार आत्राम वय वर्ष 18, मंगेश चणकापुरे वय वर्ष 20 आणि अनिकेत कोडापे वय वर्ष 18 अशी या युवकांची नावं आहेत। युवक नदीत बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिथं गर्दी केली। पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं शोधकार्य सुरू केलं। शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत तिघांचेही मृतदेह शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरू होतं, तर युवकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तोच दुसऱ्या एका घटनेत वैनगंगा नदीत 3 सख्ख्या बहिणी बुडाल्या। यापैकी एकीचा मृतदेह गवसला असून इतर दोघींचा शोध सुरू आहे। चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील व्याहाळ इथं ही घटना घडली। महाशिवरात्रीच्या निमित्तानं वैनगंगा नदीत आंघोळीसाठी त्या उतरल्या, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाल्या। कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल अशी या तिघींची नावं आहेत।